पुण्यातल्या वाघोली परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली। पत्नीने विवाहबाह्य संबंध आणि तिच्या प्रियकराकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पतीने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। या प्रकरणी लोणीकांत पोलीस ठाण्यामध्ये पत्नीसह तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोपान धोंडीबा केंद्रे, राहणार विठ्ठलवाडी, लोणीकांत असं जीवन संपवलेल्या पतीचं नाव। या प्रकरणी त्याची पत्नी भाग्यश्री सोपान केंद्रे, राहणार कंधार, नांदेड, मधुकर अंबाजी केंद्रे, वय वर्ष 35, राहणार कंधार, नांदेड अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत। या प्रकरणी रांबाबाई धोंडीराम केंद्रे, वय वर्ष 65 यांनी फिर्याद दिली आहे। घटना 6 एप्रिल 2024 रोजी घडली होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 4 एप्रिल 2016 मध्ये भाग्यश्री आणि सोपान या दोघांचं लग्न झालं होतं। हे कुटुंब मूळचं नांदेड येथील असून सध्या ते वाघोली परिसरातील विठ्ठलवाडी भागात राहतात। त्यानंतर काही दिवसात भाग्यश्री आणि मधुकर केंद्रे यांच्यात विवाहबाह्य संबंध निर्माण झाले। याची माहिती भाग्यश्रीचे पती सोपान यांना समजली। त्यानंतर सोपान यांनी पत्नीला समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील केला होता, मात्र पत्नी पतीच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती। भाग्यश्री आणि तिचा प्रियकर असलेला मधुकर हा भाग्यश्रीच्या पतीला वारंवार धमक्या देखील देत असल्याचं समोर आलं। तू भाग्यश्रीला सोडून दे, मी तिला सांभाळतो, तू आमच्यामध्ये येऊ नकोस, नाहीतर तुला सोडणार नाही, अशी धमकी त्याने सोपान यांना दिली होती। सोपान केंद्रे यांनी या त्रासाला कंटाळून आपलं जीवन संपवलं। त्यानंतर लोणीकांत पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद देखील करण्यात आली होती। मात्र सोपान यांनी आरोपीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे तपासात समोर आलं। त्यानुसार पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला। या प्रकरणाचा अधिक तपास लोणीकांत पोलीस करत आहेत।